सार्थ श्री भावार्थ रामायण बालखंड अध्याय 11 राम राम महाबाहो महापुरुष चिन्मय नाय विश्रांती कलोही लोकानंद प्रदोभव पूर्ण समाधीचे लक्षण एके बापा रघुनाथा तुझ कायसी समाधी अवस्था तू काळाचा अकालिता चिदानंदता स्वरूपे परिसे जहा नुबाहू महाभुजहा समाधी काळ नव्हे तुझा तू त्रैलोक्य धीराज देव काजा समग्रा सुखी करी साधू संत सुखी करी निज भक्त सुखी करी लोक समस्त अवतार चरित्रानुक्रम हे केवळ निष्कर्म राहणे ते जीवन समाधीचे लक्षण तेही केवळ अपक्कपणे परिपक्व चिन्हे ते एक सर्व भूतांचे गुण जगाचे दोष दर्शन दिसता न मोडे ब्रह्मपण ते समाधी पूर्णत्वे भूतांचे कर्म विकर्माचरण भूत भासता भासे चैतन्य धन त्या नाव शुद्ध समाधान समाधी संपूर्ण त्या नाव ऐसे न होता समाधान केवळ जे तटस्थपण ते मुग्ध अवस्थेचे लक्षण समाधी संपूर्णते नव्हे भूतांचे सकळ मन ज्यांचे दृष्टी होती निर्मळ ते समाधी सुख कल्लोळ एरसमूळ भूतादी भाव आशंका म्हणसी संसार मिथ्याभूत तुहाची करू दिधला तेथे येथ तिथे कैच देव कैचा भक्त अवतार चरित्र तेच कैचे जेथे नाही मी तू पण तेथे नाही कार्य क्रिया चरण समूळ लौकिक नाही जाणन लोक संरक्षण मनसी कैच अवधारी गा रघुनाथा ब्रह्मावताराची निज सत्ता ये जीवा चिते जाता हातात जरी यथार्था मुक्त जाणले जया त्रिगुणा मेळे जीवपण भ्रमे भुलोनी आपण ब्रह्म म्हणती कैचे कोण तया उदरण तुझे अवताराचे सामर्थ्य पूर्ण प्रपंच परमार्थ सावधान भय उभयता दिसोनेदी न्यूनतो निज चिन्हे अवधारी पूर्ण समाधीचे लक्षणे वसिष्ठा म्हणतात हे रामा ऐक अरे तुला कशाला समाधी पाहिजे तू काळालाही ताब्यात ठेवणारा असा चिदानंद स्वरूप आहेस गुडघ्यापर्यंत हात असलेला व श्रेष्ठ भुजा असलेला राम एक हा समाधीचा तुझा काळ नसून देवाचे संपूर्ण कार्य करण्याचा तुझा हा काळ आहे कारण तू या त्रैलोक्याचा राजा आहेस श्रीराम तू साधू संत निजभक्त आणि समस्त लोक यांना अवतार चरित्राच्या क्रमाने तू सुखी कर केवळ काहीच कर्म न करता राहणे ह्या जीवाचा समाधीचे लक्षणे आहे व समाधी परिपक्व नव्हे तो देवतांचा देव आहेस आता परिपक्व समाधी कशाला म्हणावे ते ऐक सर्व भूतमात्रांचे गुण अगुण व जगाचे दोष पाहून सुद्धा ज्याचे ब्रह्मपणाला धक्का लागत नाही तो समाधीचे पूर्ण लक्षणे आहेस भूतांचे म्हणजेच सर्वांचे विरुद्ध कर्म करणे म्हणजेच नियतीला सोडून वाईट कर्म करणे हे सुद्धा ज्यांच्या चैतन्यधन भासते त्याला शुद्ध समाधान म्हणतात व तिचे संपूर्ण परिपक्व समाधान असे नाव आहे असे समाधान न होता केवळ तटस्थ राहणे व वेढेपणाने लक्षणे व परिपक्व समाधी ती हो नाही सर्व भूतमात्रांचे दोष ज्यांच्या दृष्टीला निर्मळ दिसतात त्यांना समाधी सुखाची लाट प्राप्त होते बाकीच्या केवळ जीवपणाचा असतो शंका तू म्हणशील संसार तर मिथ्या आहे हे तुम्हीच पटवून सांगितले तर तेथे कसला देव व कसला भक्त असे अवतार चरित्राची तरी काय गरज आहे असे म्हणतील अहो जेथे मी तूपणा नाही तेथे
कर्म क्रिया व करणे नाही असे कसलेच लौकिक नाही. मग लोक रक्षण कसले अरे असे राम तू म्हणशील तर हे रघुनाथा ऐक अरे परब्रह्म म्हणजेच ईश्वर यांच्या अवताराची सत्ता जीवाला कशी प्राप्त होईल. तो जरी खरोखर मुक्त झाला तरी शक्य नाही. ज्याला सत्व रज व तमोगुणामुळे जीवपणा प्राप्त झाला त्याला ब्रह्माने भुलवून सुद्धा ब्रह्म कसे व कोण म्हणतील. तरीही त्यांचा उद्धार सुद्धा तुझ्यामुळे होतो हे वसिष्ठ म्हणतात. रामा अवताराचे पूर्ण सामर्थ्य असे असावे की प्रपंच परमार्थ या दोन्हीही ठिकाणी समाधान असावे व दोन्ही ठिकाणी कमीपणा दिसू देऊ नये. ते कसे त्याचे चिन्ह ऐक.